संध्याकाळचे 6 वाजले ना तर आम्हाला चहाची तलब लागते आणि चहाला स्नॅक्स हा जोडीदार पाहिजेच. तर मी ठरवलं कांदा भजी बनवायचं. तुम्ही म्हणाल प्रत्येक कामात पुढे पुढे करणारी मॅडम कुठे? तर ती खिडकीतून तिच्या मैत्रिणींशी बोलत होती आणि मी इकडे भजी करायला सुरुवात केली. मला तर बटाटा भजीच आवडतात, पण माझ्याकडे बटाटे संपले होते. दरवेळी भजी करताना मला लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा आमची आजी आठवड्या बाजारातून आम्हाला न चुकता भजी आणायची. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही स्वतः बनवून खाऊ शकतो. आणि इकडे मस्त असा भजीचा वास सुटला होता आणि ताटात पडली रे पडली. दियाने तिच्या पप्पांनी हजेरी लावली. मी केलेल्या प्रत्येक कामात कमी काढणारे हे. आज कसं काय यांना भजी आवडलं काय कळेना. ताटात कमी पोटातच जास्त जात होते. असं झालं तर चहासोबत काय खाता येत नाही, म्हणून यांना बाहेर पाठवलं. दियाला पण आवडले. आपण केलेला एखादा पदार्थ नवऱ्याला आणि मुलांना आवडतो म्हटलं तर किती आनंद होतो. तर इकडे मस्त असा चहा पण तयार झाला होता आणि भजी पण सगळे तळून झाले. रोज 10 वेळा हाक मारली तरी न येणारे आज एकाच हाकेला धावून आले. दियाचे तर खायचं कमी आणि नखरेच जास्त असतात. असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.